संविधान दिनी आपण काय संदेश देणारा जो समाजाला प्रेरणा देईल? हे संविधान दिवस 26 नोव्हेंबरला आपण साजरा करतोय. त्याची खरी सुरुवात ही 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यातून झाली. याच ठिकाणाहून आपण संविधान सन्मान रॅली 2005ला काढली होती 26 नोव्हेंबरला. आणि नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमधून संविधान प्रास्ताविकेचे वाचन सुद्धा 2005 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. मी नागपूर जिल्हा परिषदचा सीओ होता तेव्हा हे दोन्ही कार्यक्रम केले. त्याला आम्ही संविधान ओळख हे नाव दिलं होतं. प्रास्ताविका हे संविधानाची ओळख म्हणून समजली जाते आणि प्रास्ताविका म्हणजे ध्येय उद्दिष्ट आहे. प्रास्ताविका म्हणजे संविधानाचा सार आहे. त्यामुळे संविधानाची प्रास्ताविका लोकांना जर समजली तर नेमकं संविधानामध्ये काय आहे ते समजेल. आपण 26 नोव्हेंबरला संविधान दिवस का करतो तर संविधान सभेमध्ये 26 नोव्हेंबर 1949ला हे संविधान अडॉप्ट करण्यात आलं, इनॅक्ट करण्यात आलं आणि भारताच्या लोकांनी ते स्वतःला अर्पण केलं संविधान सभेमध्ये. संविधान निर्माणचा हा इतिहास आहे. संविधान तयार करण्यासाठी एकूण 2 वर्ष 11 महिने 17 दिवस लागले. संविधान सभेने हे संविधान तयार केलं. त्यात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान ड्राफ्टिंग कमिटीचे चेअरमन म्हणून त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी होती. लॉ मिनिस्टर म्हणून जबाबदारी होती आणि त्यांनी आपल्या विद्वत्तेचा, आपल्या ज्ञानाचा, ते कॉन्स्टिट्यूशनल एक्सपर्ट होते. त्यांना सगळ्या देशाच्या संविधानाचा अभ्यास होता, एक सामाजिक आर्थिक स्थितीचा अभ्यास होता, सगळ्याच गोष्टीचा अभ्यास होता आणि ते त्याचा अभ्यासाचं त्यांची चळवळ जी सामाजिक क्रांतीची सुरू केली होती ते संविधान निर्माणमध्ये त्याचा उपयोग झाला. आणि तथागत गौतम बुद्धाच्या समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय, लोकशाही या तत्वाचा उल्लेख हा संविधानात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आला. आणि त्यांनी ज्या परिश्रमाने प्रकृतीची तमा न बाळगता एक संविधान निर्माण केलं की ज्या प्रास्ताविकेचे आपण वाचन केलं तर लक्षात येते की आपलं संविधान किती चांगलं आहे. जगात त्याचा मान आहे, भारताची शान आहे जगात संविधानामुळे. आणि म्हणून संविधान सभेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संविधानाचे शिल्पकार म्हणून त्यांचा गौरव केला. आणि हे संविधान सभेमध्ये 26 नोव्हेंबर 1949ला भारताच्या लोकांनी स्वतःला हे संविधान अर्पण केलं. हे एक ऐतिहासिक घटना आहे आणि म्हणून तो दिवस म्हणजे 26 नोव्हेंबर हा संविधान दिवस साजरा केला पाहिजे. याची पहिली मागणी आम्ही 2005ला नागपूर येथे साजरा करून शासनाकडे केली. महाराष्ट्र शासनाने 2008 पासून आणि भारत सरकारने 2015 पासून संविधान दिवस देशभर साजरा करण्याचा आदेश जारी केला आणि तेव्हापासून देशभर संविधान दिवस साजरा होतो. मग हा संविधान दिवस साजरा होतो म्हणजे त्या दिवशी नेमकं काय केलं पाहिजे तर संविधानाची प्रास्ताविका वाचली पाहिजे. तर वाचून काय होणार तर आपल्याला त्या प्रास्ताविकेतलं जे काही न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षा, गणराज्य हे ज्या संकल्पना आहेत, राष्ट्रीय एकता, एकात्मता, व्यक्तीची प्रतिष्ठा, तर या शब्दाचा अर्थ कळू लागेल. नंतर आपले मूलभूत अधिकार आहेत नागरिकांचे म्हणजे समानतेचा अधिकार आहे, स्वातंत्र्याचा अधिकार आहे, धर्म स्वातंत्र्याचा अधिकार आहे, शिक्षणाचा अधिकार आहे, शोषणाविरुद्धचा अधिकार आहे आणि या अधिकाराचं रक्षण करणारा अजून एक उपाययोजनेचा अधिकार आहे. तर हे आपले अधिकार काय आहेत हे माहीत झालं पाहिजे. आपलं कर्तव्य काय आहेत, 11 प्रकारची कर्तव्य संविधानामध्ये आहेत. एक नागरिक म्हणून आपलं कर्तव्य असतं, जसं आपला अधिकार असतो तसं कर्तव्य असते, त्याची माहिती झाली पाहिजे. मग आपल्याला आपल्या शिक्षणाचा, आरोग्याचा, उपजीविकेचा, रोजगाराचा, नोकरीचा, घराचा, हे जे माणसाच्या जगण्याला जे आवश्यक गोष्टी आहेत तर ते करण्याची, ते पुरवण्याची, ते उपलब्ध करण्याची ही जबाबदारी राज्य सरकारवर असते, ती केंद्र सरकारवर असते. ती संविधानाने जबाबदारी त्यांच्यावर टाकलेली आहे. मग ते होतं की नाही आहे तर ते ज्याला आपण डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसीज म्हणतो, जे आर्टिकल 46 आहे, तो जो सामाजिक न्यायाचं मिशन आणि व्हिजन आहे तर ते त्या संविधानात आहे. तिसरं आपल्याला हे संविधान दिनाच्या निमित्त हे बघावं लागेल की संविधान कोणाच्या हातात आहे, कोण राबवतं संविधान, ते लोक कोण आहेत.
जसं कायदे मंडळ आहे, कार्यपालिका आहे, न्यायपालिका आहे, यांच्यावर जबाबदारी टाकलेल्या आहेत, त्यांचे कर्तव्य जबाबदारी आहे. तर हे जे संविधान त्यांच्या हातात आहे त्यांनी ते चांगल्या पद्धतीने राबवलं पाहिजे, ते लोक कल्याणाचं राबवलं पाहिजे, लोकांच्या हिताचं राबवलं पाहिजे. ही जबाबदारी त्यांच्यावर आहे. ते पार पाडतात की नाही आहे. तर हे सगळं नागरिक म्हणून आम्ही भारताचे लोक, ही जी प्रास्ताविकेची सुरुवात होती ते अतिशय महत्वाचे आहेत. लोक सार्वभौम आहे, लोक ही शक्ती आहे. तर त्यामुळे आजची आपण जी राजकीय परिस्थिती बघतो तर ती राजकीय परिस्थिती अशी का निर्माण झाली. शासकीय कार्यालयामध्ये किंवा समाजामध्ये संविधानाचा सन्मान का होत नाही, कायद्याचा सन्मान का होत नाही. मग कोण जबाबदार आहे. आम्ही जर हे आमच्यासाठी संविधान तयार केलेलं आहे मोठ्या परिश्रमाने त्यावेळच्या लोकांनी, तर मग आपण त्याचा सन्मान करायला शिकलं पाहिजे, त्याचं अनुपालन करायला शिकलं पाहिजे. तर संविधान दिनाच्या निमित्ताने ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा झाली पाहिजे. म्हणजे बाबासाहेब 25 नोव्हेंबर, आज 25 नोव्हेंबर आहे, तर 25 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधान सभेमध्ये एक भाषण दिलं होतं. त्या भाषणात त्यांनी सांगितलं की संविधान ज्यांच्या हातात आहे त्यांनी ते प्रामाणिकपणे राबवलं पाहिजे, तर ते यशस्वी होईल. आणि त्यांनी जर बेईमानी केली तर ते अयशस्वी होईल. आज आपण म्हणतो संविधानाला धोका आहे, तर संविधानाला धोका आहे असं जर म्हणतो आपण, तर मग ते राबवणारे जे लोक आहे, मग ते आमदार खासदार असतील, कायदे मंडळातील लोक असतील किंवा राजकीय पक्षाचे नेते असतील, मग ते कार्यकारी यंत्रणेतील लोक असतील, मंत्री असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, न्यायपालिकेतले लोक असतील, हे जर संविधानाशी जर बेईमानी करत असतील किंवा संविधान प्रामाणिकपणे जर राबवत नसतील तर तो संविधानाला धोका निर्माण होतो. आणि त्यामुळे लोकांवर फार मोठी जबाबदारी आहे. कारण या यंत्रणेमध्ये काम करणारे हे नागरिक आहेत, ते भारताचे नागरिक आहेत की जे लोकसभेमध्ये जातात, राज्यसभेत जातात, विधानसभेमध्ये जातात, विधान परिषदे, ग्रामपंचायतपासून तर संसदेपर्यंत जाणारे हे लोकप्रतिनिधी आहे. आणि ते लोकप्रतिनिधी ही जी आपली राजकीय व्यवस्था आहे, लोकशाही व्यवस्था, त्यामध्ये यांना जे संविधानाने अधिकार दिलेले आहे आणि कर्तव्य सांगितले आहे ते त्याच्या इमानदारीने त्याचं अनुपालन केलं पाहिजे, तर ते संविधान यशस्वी होईल. ह्या सगळ्या गोष्टीची जाणीव करून देणं आणि मग माणसाला सन्मानाने जगता आलं पाहिजे. जे संविधानाने ह्या राज्य सरकारला, केंद्र सरकारला सांगितलं आहे की प्रत्येक माणसाला तुम्ही सन्मानाने जगता येईल, म्हणजे त्याच्या जगण्याला जे जे लागतं ते उपलब्ध केलं पाहिजे. तर हे करण्याची जबाबदारी आहे. ते होतं की नाही होत नसेल तर कोण जबाबदार आहे, त्याला प्रश्न विचारला पाहिजे. आणि ते नागरिक म्हणून प्रत्येकाची ही जबाबदारी आहे. आणि हा संविधानाचा सन्मान करणं हे कर्तव्यातलं पहिलं कर्तव्य आहे. त्यासाठी हा संविधानाचा जागर आवश्यक आहे. संविधान जागराच्या माध्यमातून हा विषय आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ शकतो. तर हे संविधान फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही हे सगळे कार्यक्रम 2005 आणि माझ्या रिटायरमेंट नंतर 2015 पासून संविधान फाउंडेशनच्या वतीनं हे सगळे कार्यक्रम आम्ही जागृतीचे, मग ते संविधानाची शाळा असेल, संविधान साहित्य संमेलन असेल, संविधान परिषद असेल, संविधान महोत्सव असेल, तिथे संविधान चौक पण तयार करण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांनी मिळून हे काम केलं. त्यानंतर आता हा संविधान स्तंभ या ठिकाणी आहे. हे याची रोषणाई होते आहे आता 25 आणि 26ला, पूर्वी होत नव्हती. शाळांमध्ये संविधान वाचलं जातं, चर्चा होते, कॉलेजेसमध्ये होते, विद्यापीठामध्ये होते, शासकीय कार्यालयामध्ये होते. 2005च्या पूर्वी हे काही होत नव्हतं. एका ठराविक लोक संविधानावर चर्चा करत होती, शासकीय पातळीवर फार काही होत नव्हतं. पण आता आपण बघतो की शासकीय कार्यालयात, शाळेत, महाविद्यालयामध्ये, विद्यापीठात संविधानाची प्रास्ताविका आपल्याला दिसेल, चेंबरमध्ये दिसेल, घरोघरी आता दिसायला लागली. आता संविधानाला 75 वर्ष झाले आहेत, म्हणजे उद्या 75 वर्षे होतील. त्यानिमित्ताने घर घर संविधान हा उपक्रम सुद्धा भारत सरकारने आणि राज्य सरकारने चालवावा, यासाठी आम्ही संविधान फाउंडेशनच्या वतीने 2022 पासून सरकारकडे पाठपुरावा करीत आहोत. महाराष्ट्र शासनाने 10 ऑक्टोबर 2024ला आदेश काढला आणि संविधानाला 75 वर्ष झाले. त्यानिमित्त संविधानाचा अमृत महोत्सव आणि 26 नोव्हेंबर पासून दरवर्षी घर घर संविधान असं अभियान, असे कार्यक्रम आता सरकारच्या वतीने चालवले जाणार आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये संविधान संमेलन होईल. यासाठी राज्यस्तरावर एक समिती नेमण्यात आली. कलेक्टरच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यात एक कमिटी नेमण्यात आली
आणि त्यांच्या माध्यमातून हे कार्यक्रम होतील. हे सगळं करण्यामागचा उद्देश असाच की लोकांना त्यांच्या हक्काची कर्तव्याची जाणीव करून द्यायच्या आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत, ज्या शोषित वंचिताच्या योजना आहेत, जे मागासलेल्या लोकांसाठी आहेत, तर त्यांचा सहभाग हा निर्णय प्रक्रियेत आला पाहिजे. त्या योजनेचा लाभ त्यांना चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे. भ्रष्टाचार, शोषण कमी झालं पाहिजे, अन्याय अत्याचार कमी झाला पाहिजे आणि आपला देश, आपण देश घडवूया, सगळे मिळून घडवूया. देश सशक्त, हा खुशालीचा देश, एक शक्तिशाली देश, त्याला आपण असं म्हणू शकतो की आपल्याला ज्या उद्देशाने आपलं भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या वेळेस जे आपण प्रतिज्ञा केली होती किंवा जे आपण एक ध्येय ठरवलं होतं की या देशातल्या प्रत्येक माणसाला प्रगती करण्याची संधी मिळेल, त्याच्यासाठी संविधानामध्ये ज्या ज्या तरतुदी करण्यात आल्या तर त्या लोकांपर्यंत जाणे, प्रबोधनाच्या माध्यमातून जाणे, वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जाते, संमेलनाच्या माध्यमातून जाणे, सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून जाणे, एकूणच शालेय मुलांच्या मनावर संविधानाच्या संस्कार रुजले पाहिजे, हा त्या मागचा उद्देश आहे. म्हणून संविधान दिवस साजरा केला पाहिजे, प्रियामल वाचलं पाहिजे, ते समजून घेतलं पाहिजे आणि आपण आपला देश घडवला पाहिजे. हे राष्ट्र निर्माणाचं अभियान आहे. हे जे 26 नोव्हेंबर संविधान दिवस साजरा करतो तर आपल्याला त्याचं साहित्य निर्माण करावं लागेल आणि ते दिसेल असं, जसं संविधान चौकामध्ये आता संविधानाचा स्तंभ आहे तर या ठिकाणी आपल्याला संविधानाची जशी प्रास्ताविका तिन्ही भाषेत लावलेली आहे, त्यासोबतच बाबासाहेबांनी 25 नोव्हेंबर 1949ला जे भाषण केलं त्याच्यातल्या भाषणाचा महत्त्वाचा अंश आहे, तो पण आपल्याला त्याचा एक फलक लावता येईल किंवा त्याचा स्तंभ करता येईल. एवढंच नाही तर या देशाचं नाव भारत म्हणजे इंडिया म्हणजे भारत, नागरिक आम्ही भारताचे नागरिक आहोत. त्याच्यानंतर जे समता, स्वातंत्र्य, बंधुता, न्याय नेमकं काय त्याचा अर्थ, त्यावर आपल्याला एक फलक लावता येईल. मूलभूत अधिकार कोणकोणते आहेत ते लावता येईल. नंतर आपल्याला मूलभूत कर्तव्य काय आहे नागरिकांचे तेही लावता येईल. नंतर आर्टिकल 46 असेल, आर्टिकल 21 असेल, हे असे जे महत्त्वाचे आहेत, म्हणजे राष्ट्रपतीचे अधिकार काय, गव्हर्नर म्हणजे काय, यांच्याबद्दल, निवडणुकीबद्दल मताचा अधिकार महत्त्वाचा असतो. तर एकूणच लोकांना संविधानाची जागृती व्हावी आणि त्यामुळे हे जे संविधान चौक आहे हे खरं तर म्हणजे हे आंदोलनाचं आणि परिवर्तनाचं, चळवळीचं केंद्र म्हणून आपण याकडे बघतो. तर या ठिकाणी असं हे डिस्प्ले केलं पाहिजे, त्यांचे फलक किंवा फ्लेक्स डिस्प्ले केले पाहिजे, म्हणजे लोक इथे येतील तेव्हा ते वाचतील, त्यांच्या लक्षात येईल. असं एकूण संविधानाच्या हे जे टप्पे आहेत, संविधान निर्मितीचा इतिहास थोडक्यामध्ये आपल्याला सांगता येईल. संविधानाच्या ड्राफ्टिंग कमिटीमध्ये कोण कोण होते त्याबद्दलची माहिती देता येईल. त्याची एक क्रोनॉलॉजी आहे, त्याच्या एकूणच संविधान वाटचालीचा इतिहास जो आहे तो आपल्याला लिहिता येईल आणि तो डिस्प्ले करता येईल. या संविधान चौकामध्ये मला वाटतं ते डिस्प्ले करणं आवश्यक आहे आणि तुम्ही त्या पद्धतीने प्रयत्न केलेला आहे. तुम्ही शासकीय यंत्रणेकडे याची मागणी केलेली आहे, खूप चांगली मागणी आहे. हे या ठिकाणी झालं पाहिजे. तर मला असं वाटतं की ते सरकार करेल या पद्धतीने आणि कारण ते करणं आवश्यक पण आहे आणि आपल्याकडे इथे जागा आहे, या चांगल्या पद्धतीने ते करता येईल. इथे जसं म्युरल लावलेलं आहे तर असं बाहेर जे मैदान आहे, आता इथे बाजूला ही जी मोकळी जागा आहे आणि ती भिंत आहे त्या ठिकाणी हे चांगल्या पद्धतीने एक स्तंभ त्यांना उभारता येईल. म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीने सरकार त्याचं नियोजन करेल. पण मला तुमचं अभिनंदन करायचं आहे की तुमच्या माध्यमातून हे काम सुरू होत आहे. या ठिकाणी कॉन्फरन्स हॉल असेल, सभागृह असेल, असं या ठिकाणी करता येऊ शकतं. म्हणजे कॉन्सन्ट्रेट डाऊन संविधान असं करू. तर सरकारकडे अशी मागणी आम्ही पण केली आहे, भारत सरकारकडे मागणी की संविधानाचं सदन किंवा संविधानाचं भवन किंवा संविधानाचं दालन अशा नावाने नाव काही पण द्या त्याला, मंदिर सोडून दुसरं चांगलं नाव देता येईल आणि त्यामध्ये संविधानाचा संपूर्ण इतिहास असेल आणि तो डिजिटल असेल, तो चित्रमय असेल, त्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असतील तर त्याचा नक्कीच शालेय मुलावर, तरुण युवकांवर
त्याचा चांगला परिणाम होईल आणि त्यांना एका क्लिकवर ते उपलब्ध होईल आणि ते इंटरेस्टिंग पण असेल ते. तर अशा पद्धतीने संविधानाचा जागृतीचे कार्यक्रम हे शासनामार्फत राबवले गेले पाहिजे आणि संविधान दिनाच्या अंतर्गत ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. फक्त एक दिवस आपण संविधान दिन 26 नोव्हेंबरला आपण जे संविधान दिवस करतो तर हे संविधान दिवस म्हणजे संविधानाचं शिक्षण आहे, संविधानाची साक्षरता म्हणू आपण, ते लोकांपर्यंत घेऊन लोकांना जागृत करणं, त्यांना सक्षम करण्याची प्रक्रिया आहे. तेव्हा जसं हे संविधान चौक आहे, तर 0 माईल आहे, एक फ्रीडम पार्क आहे आणि अजून महत्वाचे ठिकाणं आहेत. तर त्या ठिकाणी आता जसं मी म्हटलं की संविधानाच्या जडणघडणीतले संविधान निर्माणमधले जे महत्वाचे टप्पे आहेत, संविधानाच्या निर्मितीच्या इतिहासापासून तर प्रास्ताविक, तर ते देशाचं नाव, नागरिकत्व, मूलभूत अधिकार, मूलभूत कर्तव्य, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याची कर्तव्य, नंतर संविधान कोणाच्या हातात आहे, संविधान सभेतले भाषणाचे अंश, 25 नोव्हेंबर 1949 बाबासाहेबांचं भाषण, त्यानंतर संविधान सभेतल्या ज्या सदस्यांनी, मग ते राजेंद्र प्रसाद असतील, पंडित नेहरू असतील, सरदार वल्लभभाई पटेल असेल, पब्लिक सर्व्हिसेसच्या संदर्भात, तर अशा जे लोकांना ज्याबद्दलची माहिती देणं आवश्यक आहे ते सोप्या शब्दामध्ये जेव्हा सांगणं किंवा संविधानातले ते उतारे जे आहेत ते छोटे छोटे ते प्रदर्शित करणं, तर हे 0 माईलमध्ये करता येईल. अनेक ठिकाणी हे जे महत्वाची ठिकाणं आहेत की जिथे लोक येतात, बघतात, वाचतात, तर त्यांच्या ते वाचनामध्ये मी तर असं म्हणेल की नागपूरसारख्या ठिकाणी जातात, लोक जातात, रोज बघायला जातात. असं संविधानाचं एक म्युझियम केलं पाहिजे की त्याच्या संविधान निर्मितीच्या इतिहासापासून, फ्रीडम मुवमेंटच्या इतिहासापासून तर आतापर्यंत जे स्थित्यंतर, जे बदल झाले, जो इतिहास आहे तो सगळा इतिहास, अशा पद्धतीचं एक म्युझियम दिल्लीला 26 अलीपूरला आहे, जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वास्तव्य होतं. ते आता राष्ट्रीय स्मारक तयार करण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी मी स्वतः दिल्लीला जाऊन बघून आलो. त्या ठिकाणी आपल्याला संविधानाचा संपूर्ण इतिहास तिथे आपल्याला एका क्लिकवर माहीत होतो. तर डिजिटली आणि टेक्नॉलॉजीचा वापर करून त्या ठिकाणी करण्यात आलेला एखादं संविधानाचं भवन नागपूरला चांगल्या ठिकाणी. आज क्या मल्ले समेत अक्कलिंग गोड दिले, आज क्या मल्ले समेत अक्कलिंग गोड दिले, रात्रीच्या या ठिकाणी पाजले स्वातंत्र्य भीमा, रात्रीच्या या ठिकाणी पाजले स्वातंत्र्य भीमा, संविधानाच्या मुळे लाभले स्वातंत्र्य भीमा. झेप घेते उंच गगनी, केली आई बहादुरांची, झेप घेते उंच गगनी, बुद्ध धम्मातीत करुणा शोधते या शांत नयनी, बुद्ध धम्मातीत करुणा शोधते या शांत नयनी, पंचशीलाच्या मुळे फुलविले स्वातंत्र्य भीमा, पंचशीलाच्या मुळे फुलविले स्वातंत्र्य भीमा, संविधानाच्या मुळे लाभले स्वातंत्र्य भीमा, संविधानाच्या मुळे लाभले